गुरुजनांच्या अपंगगिरी संदर्भात चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली। अहवाल मागवण्यात आला। आता कारवाई होते का असं वाटत असताना हा अहवाल बासनात गुंडाळून ठेवला जातोय का अशी शंका निर्माण होतीये। आमच्या प्रशासन यंत्रणेतील कागद आणि त्यावरील भाषा मोठा चमत्कार घडवू शकते। यामुळेच अहवाल दाबला गेला असा शब्द प्रयोग रूढ होत गेला। आपली सोय साधण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी, कुणाची तरी पाठराखण करण्यासाठी अहवाल दाबण्याचे प्रकार घडतात। यामध्ये लक्ष्मी दर्शनाचाही भाग असतो। तर अशा कार्यपद्धतीचा गुरुजनांच्या अपंगगिरीला दिलासा मिळतो की काय अशी शंका आता बळावत चालली आहे। अपंगत्वाचे बनावट दाखले सादर करून भयंकर गुन्हा करणाऱ्या जिल्हा परिषदेकडील शिक्षकांची चौकशी करण्याकरता सीईओ राजेंद्र भारुड यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केली होती। 15 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानंतर त्वरित कारवाईची पावलं उचलली जातील असं देखील आमचे सीईओ म्हणाले होते। त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी 163 गुरुजनांच्या अपंगत्वाच्या दाखल्यांची चिरफाड केली। मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये लबाड गुरुजनांचं पितळ उघडं पडलंय। त्यांची संख्या मोठी आहे। दाखलाच बनावट असल्याचं सिद्ध झालंय। तर दोषी गुरुजनांचा अर्थात संशयित म्हणूनही अनेक शिक्षकांचे दाखले वादग्रस्त ठरलेत। आता इतकं सगळं समोर असताना गुरुजनांच्या अपंगगिरीचा अहवाल बसताना थंड अवस्थेत आहे। गुरुजनांच्या अपंगगिरीचा अहवाल अद्याप जाहीर नाही। ना कुठली कार्यवाही, ना कुठली कारवाई। प्रशासनाचे हात कशामुळे बांधले गेलेत, ते कुणी बांधलेत हा कोड्यात टाकणारा सवाल आहे। शासनाची भ्रष्टाचारी मार्गाने फसवणूक करणाऱ्या गुरुजनांना दिलासा देण्याचा हा डाव तर नाही ना, हीच शंका आता वाढीस लागली आहे। जिल्हा परिषदेकडील लबाड गुरुजनांनी मोठ्या प्रमाणात पैसा तोंडावर फेकून कागदोपत्री अपंगत्व स्वीकारलं। आता अशाच पैशाच्या जोरावर गुरुजनांच्या लबाडीचा अहवाल दाबला चाललाय की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे। कुणी म्हणतंय की नोकरी अन बदनामी वाचवण्यासाठी लबाड गुरुजनांनी प्रत्येकी 3 लाखाचं योगदान दिलंय। त्या बदल्यात सेवा पुस्तिकेवर नोंद करून देण्यापर्यंत सेवा दिली गेली आहे। म्हणजेच सारं काही आलबेल, हे सारे शिक्षक प्रामाणिक असा दाखला देण्याचीच सारी लगबग सध्या सुरू आहे। एकूणच जिल्हा परिषदेच्या दारी भ्रष्टाचाराची वारी यशस्वी झाल्याचं छाती ठोकपणे बोललं जातंय। ही अशी वारी सफल होण्यासाठी तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे यांचंही योगदान असल्याचा दावा करण्यात येतोय। एकमेकास सहाय्य करू, अवघे व्यवस्थेची वाट लावू असे म्हणत सारेच पाटाला पाट लावून खाबूगिरीच्या पंक्तीला बसल्याचं हे चित्र सांगतंय। लबाड गुरुजनांच्या चेहऱ्यावर सध्या दिसणारी निश्चिंती खाबूगिरीच्या पंक्तीचा परिणाम दाखवते। गुरुजनांच्या अपंगगिरीच्या चौकशीचा पंधरवडा केव्हाच उलटला। भक्तिभावाची वारीही झाली, मात्र अजूनही लबाड गुरुजनांच्या अहवालाची, अपंगगिरीची फाईल उघडलेली नाही। लक्ष्मी दर्शनाच्या लख प्रकाशात गुरुजनांचं अपंगत्व स्पष्टपणे दिसलंय का? अशा उजेडात सारवासारव करण्यास वाव मिळालाय का? नगद नारायणाच्या माध्यमातून
भ्रष्ट गुरुजनांची नौका पार झालीये का? धडधाकट गुरुजन आता कागदोपत्री अपंगत्व घेऊन मिरवण्यात यशस्वी झालेत काय? अशा सवालांनी खरे अपंग शिक्षक आज चिंतेत आहेत. चाललेल्या कारभारातून काळ चोकावत चालल्याची भीती त्यांच्या मनीस वाढीस लागलीय. अपंगत्वाचे बनावट दाखले सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रकरणात 163 गुरुजनांची यादी होती. अपंगत्वाचा दाखला सादर करणारे शिक्षक प्रत्यक्षात कसे धडधाकट आहेत हे इन सोलापूर न्यूजनं पुराव्यासह दाखवून दिलेलं होतं. गुरुजनांचा हा गुन्हा उघड करत या मंडळींवर कारवाई का नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड यांनी या प्रकरणी चौकशी समिती गठीत करून अहवाल येताच कारवाईची ग्वाही दिलेली होती. सध्या हा अहवाल सीईओंकडे येऊन पडलाय. अर्थातच यामध्ये लबाड गुरुजनांचं काळं कृत्य पांढऱ्या कागदावर उतरलंय. दरम्यानच्या काळात ही काळी कृत्य खोडून काढण्याची व्यवस्था मार्गी लागल्याची माहिती मिळते. दुसरीकडे अहवाल दाबला जाण्याची शक्यता व्यक्त होते. यातून सोयीचा मार्ग निवडला जाण्याचा पर्याय देखील दिसतो. कुणाचे काहीही प्रयत्न झाले असतील, चालू असतील, तरी इन सोलापूर न्यूज आपला पाठपुरावा कायम राखणार आहे. सारीच व्यवस्था भ्रष्ट, सडलेली नाही यावर इन सोलापूर न्यूजचा विश्वास आहे. तेव्हा गुरुजनांची अपंगगिरी सही सलामत सुटली, पचली असा अर्थ कुणी काढू नये इतकंच.